हा महारक्तदान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं आहे युनिक ब्लड मोटिवेटर आणि उमेद प्रबोधिनी यांच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। खरं तर संस्थेची स्थापना ही 2022 साली झाली असली तरी संस्थेचं काम आमचं 2020 पासून सुरू झालेलं होतं। तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती असेल कोरोना काळामध्ये फार कठीण प्रसंग होता, सगळ्यांची परीक्षा घेणारा काळ होता। आम्ही काही मंडळींनी इथे श्रीनगरमधील काही सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवठा सुरू केला, दूध आणून देण्याचा पुरवठा सुरू केला। आमच्या संस्थेचे सचिव राजीव सुर्वे यांनी काही पेशंटना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, रक्त मिळत नव्हते, ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते, याच्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले। हे सगळं सुरू असताना ठाण्यातीलच एक संस्था आहे दिव्यप्रभा, या संस्थेकडून आम्हाला एक फोन आला की त्यांना भाजीपाला वगैरे काय मिळत नाही, त्यांच्याकडे कोणी येत नाही आहे। नॉर्मली कसं असतं, ज्यावेळी सर्वसामान्य परिस्थिती असते त्यावेळी अनेक संस्था अनेक लोक तिथे जातात, त्यांना मदत करत असतात। पण कोरोना काळामध्ये तिथे कोणी जात नव्हतं, त्यामुळे त्यांची खूपच गैरसोय झाली होती। म्हणून त्यांनी आम्हाला मदतीसाठी एक फोन केला। मग आम्ही संस्थेतील काही लोक मंडळी तिथे जाऊन त्या कोरोना काळातील त्या परिस्थितीत आम्ही जाऊन तिथे त्यांना भाजीपाला त्यांना दिला। त्यानंतर मुरबाडला एक अवनी मतिमंद निवासी शाळा आहे, त्यांची सेम परिस्थिती होती। आम्ही त्या काळातही त्यांना जाऊन तिथे भाजीपाला धान्य बिन्य सगळी मदत केली। हे सगळं करत असताना मग आमच्याही लक्षात आलं की आपण असं किती दिवस हे करायचं की लोकांकडे जर मदत मागायची झाली तर कुठल्या तरी बॅनर खाली कुठल्या तरी छत्राखाली एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही श्री प्रतिष्ठा नावाची संस्था 2022 ऑगस्ट 2022 मध्ये ही संस्था आम्ही स्थापन केली। आता खरं म्हणजे दोन शब्द बोलण्यासारखा असा काही ऑकेजन हा खास नाही आहे, पण मी माझं थोडंसं मनोगत इकडे व्यक्त करणार आहे आणि थोडा ऋणनिर्देश मी करणार आहे। आभा संस्थेचं उमेद प्रबोधिनी संस्था, श्री प्रतिष्ठान, युनिक ब्लड मोटिवेटर हे सर्वच याच्याशी जोडलेले आहेत। या सर्वांचं सर्वप्रथम या संस्थांमध्ये काम करणाऱ्या या सर्व आपल्या नियर अँड डिअर वन्स सर्व मी त्यांना म्हणेन गुड ह्युमन बीइंग्स, या सर्वांचं अभिनंदन की त्यांनी हा चांगला कार्यक्रम आपल्या एरियामध्ये राबवलेला आहे। कारण रक्तदान, महारक्तदान हा जो कॉन्सेप्ट आहे फार जास्त लोक इथे घेताना दिसत नाहीत। आपण बघतो छोटे छोटे कार्यक्रम लोक राबवतात, सणासुदीलाही लोक बऱ्यापैकी गर्दी करतात, इव्हेंट्स लावतात, पण यासारखी एखादी गोष्ट जी माणुसकी जपणारी, जसं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रक्ताची नाती ही खरी म्हणजे अशा ठिकाणी प्रूव्ह होतात की रक्ताची नाती नवीन जोडताही येतात, हे यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे। खास ऋणनिर्देश प्रसादभाई आपले, राजेशभाई, राकेशभाई कोटकर, राजीव सुर्वे, मला माफ करा कारण काय मी फर्स्ट टाइम सगळ्यांना भेटते त्यामुळे मला नावं पटकन मला कळली नाहीत म्हणून मला विचारायला लागतात, पण माणसं म्हणून तुम्ही मला समजलात, त्यामुळे मला अतिशय चांगलं वाटलेलं इकडे आल्यानंतर की एक काहीतरी फार चांगलं समाजासाठी काम आपण करतोय। कारण कसं एका फार मोठ्या व्यक्तीने मला एकदा भेटल्यावर सांगितलं होतं की एका विशिष्ट वयानंतर आपण आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतो। आपण जोपर्यंत मोठे होतो तोपर्यंत हा समाज आपल्याला जनावर बनवू देत नाही, तो आपल्याला मोठं करतो, पण एका विशिष्ट वयानंतर ह्या समाजाला आपल्याला परतफेड करायची असते कुठल्या ना कुठल्या काही कामाने, बरोबर? तर ही समाजाची आपण कशाला प्रकारे समाजाचं जे आपल्या समाजाने आपल्यासाठी केलंय त्याची परतफेड म्हणून आपण जी कामं करतो त्यापैकी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणतात ना, दानात दान, अन्नदान, दानात दान, जलदान, तर ह्यात सर्वात महाश्रेष्ठ आहे रक्तदान, अवयवदान, देहदान। याच्याशी रिलेटेड आज हा प्रोग्राम झाला, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन। अधिकाधिक लोक इथे जोडले जातील या उपक्रमामध्ये, अशी नुसतीच आशा नाही करायची, आपण सर्वांनी तिथे जमलेल्या लोकांनी प्रयत्न करायचे। एक माणसाने निदान 2 माणसांना सांगितलं की हे असं असं आहे आणि आपण करायचं असतं, आणि सो अँड सो या प्रकारे या संस्थांमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे कार्य पुढे न्या। तर म्हणतात ना, वाढता वाढता वाढे, अशा प्रकारे हा संपूर्ण उपक्रम बराच मोठा प्रोपागेट होईल आणि या प्रकारे आपलं हे काम, हे एवढं श्रेष्ठ काम पुढे जाईल।
तर अशी मी आशाही करते आणि या स्वतःचं योगदान म्हणून आम्ही सर्व माझ्या टीमने वगैरे सर्वांनी आम्ही फॉर्म संकल्पपत्र मिळणार आहे आम्हाला आता. आम्ही संकल्प सोडलेला आहे मरणोत्तर अवयवदान देहदानाचा. तर तुम्हा सगळ्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आलो, आमच्या पावलावर पाऊल टाकून आणि अनेक लोक येतील अशी आपण इथे आशा करूया. इथे माझे मिस्टर आज इथे प्रेझेंट नाही आहेत, तर त्यांच्यामुळे त्यांच्यातर्फे मनोज शिंदे साहेब आव्हान प्रतिष्ठानतर्फे आम्ही ही कामं सगळी करतच राहतो, पण श्री प्रतिष्ठानने पण फार छान प्रकारे हे उपक्रम राबवला आहे. तर ऋणनिर्देश मी मनोज शिंदे साहेबांचा तर करेन. शिवाय विनोद शिंदे साहेब ज्यांचा हॉल आहे माझे दीर, आणि शैलेश शिंदे साहेब किंवा माझे सासरे श्री टी एन शिंदे साहेब, आमची पूर्ण फॅमिली या प्रकारच्या उपक्रमात नेहमीच ॲक्टिव्ह राहते. तर त्याबद्दल ह्या सर्वांकडनं जो मला वारसा मिळाला आहे, हा वारसा आम्ही सगळेच जण आमची टीम आणि आमचे हे पूर्ण करून पुढे नेऊ असं आम्ही तुम्हाला नक्कीच आश्वासन देतो. आणि 2 शब्द म्हणून तुम्ही मला बोलायला सांगितलेत म्हणून मी संपवते. थँक्यू, धन्यवाद. आपल्या सर्वांचा दिवस शुभ राहो.